श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणी रडून जरी मागितले तरी या 4 वस्तू कुणालाही देऊ नका. नमस्कार मित्रांनो, काही वस्तू अशा असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य आणि आपलं नशीब जोडलेलं असतं आणि म्हणूनच अशा वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, नाही तर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या किंवा आपली चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपल्या जवळचे एखादे पाहुणे किंवा नातेवाईक असू द्या. कुणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने, दुसऱ्याला दिल्याने आपलं नशीब भाग्य दुसऱ्याला देतो व त्याचा परिणाम म्हणून आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येतं. मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कसा काय मिळत नाही. चला तर पाहूया या 4 वस्तू कोणत्या आहेत. जी पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कुणाला देऊ नये. याचं कारण असं आहे की हे पायातले जोडवे सौभाग्याचं लेणं मानलं जातं. महिलांशी संबंधित विवाहित महिला त्यांच्या अशा काही वस्तू असतात जसं की जोडवे झाले, मंगळसूत्र असेल किंवा जोडवे असतील. या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कुणाशीही शेअर करू नये. मग ती जवळची मैत्रीण असू द्या, मग तुमचे नातेवाईक असू द्या. या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्यांना दिल्याने तुमच्या पती पत्नीमधील प्रेमामधील दुरावा निर्माण होतो आणि मग बऱ्याचशा केस अशा घडल्या आहेत की अगदी घटस्फोटापर्यंत प्रसंग जातात आणि त्या ठिकाणी पती पत्नीमध्ये सौख्य नसतं, प्रेम नसतं. अशा घरात वादविवाद होत राहतात आणि मग त्या ठिकाणी अशांती असते. अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहत नाही, ती त्या घरातून कधीच निघून गेलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या घरामध्ये जर लहान मूल असेल तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांची वापरलेली कपडे किंवा असे कपडे की ज्यांना फिट बसत नाही, त्यांना ते येत नाही, असे कपडे गरिबांना दिले जातात. तर लक्षात घ्या, आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचं किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याची कपडे कुणालाही देऊ नये. आपल्याला मदत करायची असेल तर गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या. परंतु ज्यावेळी तुमची मुलं 9 वर्षाची होत नाहीत तोपर्यंत त्याचा थेट परिणाम आपल्या मुलांच्या आरोग्यावर होत असतो. मूल आजारी पडतं, तुमचं मूल किरकिर करू लागतं. याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलांची भाग्याशी खेळ करू नका. 3. पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कुणाला थोडा वेळसाठी देऊ नये. किंवा शेजारी किंवा आपले जे इतर लोक असतात ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळासाठी. तर लक्षात घ्या, हे झाडू लक्ष्मीचं रूप आहे, लक्ष्मीचा वास असतो. जर आपण झाडू इतरांना दिला तर लक्षात घ्या की तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि पुढे जाऊन तुमच्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य निर्माण झालं तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असतात. म्हणून आपल्या घरातील झाडू देऊ नका. 4. पुढची गोष्ट म्हणजे पैसे उधार देणे. तर पैसे उधार देताना ते कधीही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नसते. पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य तुम्ही जे उधार देणार आहात ते मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करूनही आपल्याला ते परत मिळत नाहीत. म्हणून मंगळवारी पैसे उधार देऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी